मंगलाष्टक स्तोत्र। अर्हन्तो भगवन्त इन्द्रमहिता सिद्धाश्च सिद्धीश्वरा आचार्या जिनशासनोन्नतिकरा पूज्या उपाध्यायका श्री सिद्धांत सुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधका पंचैते परमेष्ठिन प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलम्। योगर्भावतरोत्सवो भगवतां जन्माभिषेकोत्सवो यो जातः परिनिष्क्रमेण विभवो यः केवलज्ञानभाग यः कैवल्यपुरप्रवेशमहिमा सम्पादितः स्वर्गिभिः कल्याणानि च तानि पञ्च सततं कुर्वन्तु ते मङ्गलम् कुर्वन्तु मे मङ्गलं कुर्वन्तु नो मङ्गलम्। पंचकल्याणकाचं वर्णन बघत होतो आपण। तर जे भगवंतांचं गर्भकल्याणक, जन्मकल्याणक, तपकल्याणक, ज्ञानकल्याणक आणि निर्वाण कल्याणक, तर हे जे 5 कल्याणक आहेत, तर एक काय सांगितलं की हे 5ही कल्याणक एखाद्या जीवाच्या सम्यक दर्शनामध्ये प्रबल कारण असू शकतात। काय म्हणले, जर कोणी जीव त्या पंचकल्याणकाला पाहिल आणि त्याच्यावर काय त्याची काललब्धी यायला म्हणा, त्याचं चिंतन करायला त्याच्यामधून सम्यक दर्शनाची सुद्धा प्राप्ती होऊ शकते। का बरं? जसं म्हणलं ना, जिनबिंब दर्शन हे पण सम्यक दर्शनाचं कारण असतं। मग तसं हे जे आत्ता अजून जिनबिंब नाही आहे, जेव्हा 13व्या गुणस्थानामध्ये जातील त्यावेळेस त्यांना ठीक आहे जिनेश्वर म्हणलं जाईल, पण जेव्हा गर्भकल्याणक झालं, जन्मकल्याणक झालं, तपकल्याणक झालं, तोपर्यंत तर ते काय ती जिनमुद्रा नाही आहे। म्हणजे वितरागी सर्वज्ञ हितोपदेशी असे जिनेंद्र नाही आहेत ते तोपर्यंत। जेव्हा केवळ ज्ञान प्रकट झालं त्याच्यानंतर ठीक आहे असं तुम्ही म्हणला तर, पण मग हे सगळे कल्याणक सम्यक दर्शनाच्या उत्पत्तीमध्ये कारण का बरं? कशावरून म्हणायचे की ते सम्यक्त्वाच्या उत्पत्तीचे कारण आहेत? कारण आपण सम्यक्त्व उत्पत्तीची कारणं कुठली कुठली बघतो सांगा निशांत? एखाद्या जीवाला सम्यक दर्शन होतं तर ते कुठल्या कुठल्या कारणांनी होतं? काल सांगितलं होतं मी। जिनबिंब दर्शन, जिनोपदेश, पुढं अजून काय? नाही बाबा, काय सांगितले होते काल? माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना? सांगा. जाती स्मरण, वेदनाभिभव, देववृत्ती दर्शन, ही सगळी कारणं सांगितली होती सम्यक दर्शनाच्या उत्पत्तीमध्ये निमित्त असतात। म्हणजे एखाद्या जीवाला सम्यक दर्शन होईल तर त्या ठिकाणी ही पण कारणं असू शकतात। तर मला सांगायचं आहे की वेदना अभिभव म्हणजे वेदनेची तीव्रता आणि देववृत्ती दर्शन, तर ही जी 5 कारणं आहेत ह्याच्या निमित्तात सुद्धा सम्यक दर्शनाची उत्पत्ती होऊ शकते। जिनबिंब दर्शन, जिनोपदेश, देववृत्ती दर्शन, वेदना अभिभव आणि जातीस्मरण ह्याच्या निमित्तात जर सम्यक दर्शन होतंय तर हे पंचकल्याणक कशामध्ये घालायची? पंचकल्याणकाने सम्यक दर्शनाची उत्पत्ती कशी काय होते?
तर त्यांनी मोक्षशास्त्रामध्ये थोडंसं घेतलं आहे, त्याच्यातलं वाचून दाखवते मी. पाच कल्याणक कुठली? गर्भकल्याणक, जन्मकल्याणक, तपकल्याणक, ज्ञानकल्याणक आणि निर्वाण कल्याणक म्हणा किंवा मोक्ष कल्याणक म्हणा. तर हे पाच कल्याणक सुद्धा सम्यक दर्शनाच्या उत्पत्तीमध्ये कारण असू शकतात, प्रबल कारण असू शकतात असं एक कारण सांगितलंय. तर मग तिथं प्रश्न विचारलाय मोक्षशास्त्रामध्ये की जे जिनबिंब दर्शन, जिनोपदेश, देववृद्धी दर्शन वगैरे ही कारणं जी सांगितली त्याच्यामध्ये कुठं घेतलेत पंचकल्याणक? मग हे पंचकल्याणक कसं काय म्हणायचं? सम्यक्त्वाच्या उत्पत्तीमध्ये कारण कोण्या जीवाला ह्याच्या निमित्तात सम्यक दर्शनाची उत्पत्ती झाली तर त्या 4-5 कारणामध्येच घालायचं आहे ह्याला. पण मग कशात घालायचं? तर सांगतायत काय, जिन महिमा दर्शन हे जिनबिंब दर्शनामध्येच समाविष्ट होते. जिनमहिमा दर्शन म्हणजे काय? तर हे सगळं घेतलं त्यात. स्वर्गावतरण, परत जन्मकल्याणक, दीक्षा कल्याणक, हे सगळं जिनेंद्रांची महिमा दाखवणारे आहेत ना. म्हणून सांगताय जिथं कुठं जिनमहिमा प्रदर्शित केली गेली तर ती सगळी कारणं घ्यायची जिनबिंब दर्शनमध्येच. म्हणजे जसं जिनबिंबाचं दर्शन केल्यावर सम्यक दर्शन उत्पन्न होतं, तसंच अशी कुठं महिमा दर्शनाला आली तरी सुद्धा त्याच्या निमित्तात सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते. म्हणून ते त्याच्यामध्ये समाविष्ट करा. वास्तविक जिनमहिमा दर्शन म्हणजे जिनबिंब दर्शन नसते. म्हणजे आता तिथं ॲक्च्युली जिनबिंब पाहिलं गेलं नाही आहे काय. जेव्हा ते गर्भकल्याणक वगैरे झाले तिथं काय जिनेश्वरांचं दर्शन नाही आहे. मग ते कशामध्ये घ्यायचं? तर ते जे दृश्य आहे, ते जे प्रसंग आहे, तर तो जिनेंद्रांची महिमा दाखवणारा आहे. म्हणून त्याला ॲक्च्युली घालायला पाहिजे होतं जिनगुण श्रवणमध्ये, म्हणजे जिनोपदेश टाईपमध्ये. पण हे सुद्धा किंवा ते सुद्धा मध्ये दोन्ही कारणामध्ये तुम्ही समाविष्ट करू शकता. काय म्हणले मी? जिनबिंब दर्शन म्हणा किंवा जिनोपदेश म्हणा, दोन्हीमधून सुद्धा सम्यक दर्शनाची उत्पत्ती होऊ शकते. तर पंचकल्याणकाला ह्या दोन्ही कारणामध्ये तुम्ही समाविष्ट करू शकता. परत अजून 1-2 ठिकाणी असं पण सांगितलं की तीर्थ वंदना केली तरी सुद्धा सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. जसं समेत शिखरजीच्या पहाडावर दर्शन करायला गेला तर कुठल्या जीवाला सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते असं सांगितलं. समोशरणामध्ये गेलाय आणि अजून दिव्यध्वनी ऐकायची आहे तोपर्यंत नाही का कोणाला झालं? इंद्रभूती गौतम गंधर्वला ते जिनबिंब दर्शनाने झालं, मानसस्तंभाचं दर्शन केल्यामुळं. पण हे जेव्हा आहेत की त्याला जातीस्मरण म्हणायचं. मग त्याच्यानी पण समोर जिनबिंब आहेत म्हणल्यावर जिनबिंब दर्शनच कारण सांगितलं. जेव्हा इतर ठिकाणी जिथं कुठं नाही आहेत, जिनेश्वर नाही आहेत किंवा उपदेश नाही आहे, अशा ठिकाणी जातीस्मरण कारण सांगतो आपण. जसं नरकामध्ये, देवगतीमध्ये कदाचित अचानक झालं असं सम्यक दर्शन तर ते जातीस्मरणाने, किंवा भोगभूमीमधले जीव आहेत त्यांना पण कदाचित जिनोपदेश मिळत नाही, त्यामुळं तिथं पण जातीस्मरणाने सम्यक दर्शन होऊ शकतं. तर मग हे जे पंचकल्याणकाचं प्रकरण चालू आहे आमचं, तर त्याच्यामध्ये ही पंचकल्याणक सम्यक्त्वाच्या उत्पत्तीमध्ये कारण असू शकतात. जसं म्हटलं बरोबर, केवली किंवा श्रुतकेवलींच्या पादमूलातच होतं. पण प्रथम ऑप्शन सम्यक दर्शनाची चर्चा आहे. ज्याला कोणाला पहिल्यांदा सम्यक दर्शन झालं तर त्याच्यामध्ये हे सुद्धा कारण असू शकतात हे सांगतात. म्हणजे विचार करा की गर्भकल्याण काय म्हटल्यावर जेव्हा गर्भात आला जीव तर तिथं सगळं अशी रचना केली गेली ना देवांच्या द्वारे. काय ते उत्सव मनवला, परत ते रत्नवृष्टी झाली, ते देवांगना आल्या आणि त्या मातेचं सगळं सेवा शुश्रूषा. अजून जन्मला पण नाही, गर्भातच आलाय. गर्भात यायच्या आधी 6 महिने सुरू झालं ना
तर मग हे महिमा कसं काय, असं एखाद्याला आश्चर्य होईल तरी पण सम्यक दर्शन प्राप्त होऊ शकतं. हां, म्हणून हे महत्त्वाचं कारण सांगितलं की जिनबिंब तर सगळेजण दर्शन करता, तुम्ही भगवंतांचं दर्शन येतं, पण कोणालाच सम्यक दर्शन का होतं, कोणालाच सम्यक दर्शन का होतं, एखाद्यालाच, सगळ्याला का नाही होत, का 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 ते तर झालं की उपादान तसं आहे, पण त्यांनी काय सांगितलं की तसंच कारण सांगितलं नारकी जीवांना पण सगळ्यांना वेदना आहेत, कुठल्या तरी जीवाला वेदनेचं तीव्रतेने तो जीव सम्यक दर्शनाला प्राप्त होतो. देवगतीमध्ये सुद्धा अनेक जीव असे आहेत की जे हृद्दी पाहतात अन्य देवांच्या, पण सगळ्यांना त्याच्या निमित्तच सम्यक दर्शन होत नाही. मग तर म्हणून त्यांनी छान घेतलंय कारण बरं का. जे वरच्या स्वर्गातले देव असतात ना, त्यांची वृद्धी जास्त असते, त्यांची अवधी जास्त असते, असं वगैरे सगळं त्यांच्या ठिकाणी सगळ्या पुण्य अधिक असल्यामुळं लेशामंद असते वगैरे असे सगळे असतात ना ते. इवन नवग्रह वेगात मिथ्यादृष्टी पण आहे तरीसुद्धा त्यांच्या ठिकाणी पुण्य अधिक आहे, त्यामुळं ते त्यांना वृद्धी वगैरे अधिक आहेत. मग त्यांच्या वृद्धी पाहून खालचे जे देव असतात त्यांना कदाचित सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते, किंवा आपल्याच स्वर्गातले जे इंद्र वगैरे आहेत आपल्याच विमानातले वगैरे, तर त्या जीवांचं अधिक वैभव, त्यांची अधिक वृद्धी वगैरे पाहून कोणाला सम्यक दर्शन होऊ शकतं. का असं होतं, तर त्यात कारण हे सांगितलं की जेव्हा ते पाहिलं त्यांनी जे पण काय जिनेंद्रांचं दर्शन म्हणा किंवा ते वृद्धी म्हणा किंवा वेदना म्हणा, जेव्हा ते काय दिसलं त्यांना जिन महिमा म्हणा हे पंचकल्याणक वगैरे, तर ते पाहून ज्यांना आश्चर्य होतं ना, काही आश्चर्याचा झटका समजा असं म्हणा, त्यालाच सम्यक दर्शन होतं. काय सुंदर जिनबिंब आहे, किंवा किती सुंदर त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आहेत, किती सुंदर त्यांचा आत्म्यात उपयोग लागलाय, असं काहीतरी त्यांचे परिणाम असणार, त्यांनाच सम्यक दर्शन जिनबिंबच्या दर्शनाने होणार. महिमेमुळेच आश्चर्य येतो, त्याच्याशिवाय नाही आहे. वेदना अभिभव तेच ना, म्हणूनच तिथं पण असं घेतलं की तिथं ॲक्च्युली पूर्वी जे काय मी धर्माची विराधना केली पूर्वभवामध्ये, ते आठवून त्यांना नारकी जीवांना स्मरण होणार, आणि तिथं पण त्याच्या निमित्तामध्ये काय म्हणायचं एक पश्चाताप होणार, आणि मग ते सम्यक दर्शनाला प्राप्त होतील. मग असं अनेक ठिकाणी सांगितलं की तुम्ही दर्शन करता, पण जिथं भावग्रहण झाला ना तिथं तुम्हाला आनंद होतो वेगळाच एक. का बरं, सगळीकडेच दर्शन केल्यावर तसं तुम्हाला फिलिंग्स येत नाहीत. मग ज्याला कोणाला असं समजा काय आश्चर्याची एक झटका आला म्हणा, किंवा आनंद झाला अति तीव्र आनंद, तरीसुद्धा ते सम्यक दर्शनामध्ये कारण ठरू शकतं. मग असंच इथं पण सांगतायत पंचकल्याणक सुद्धा सम्यक दर्शनाच्या उत्पत्तीमध्ये कारण असतात. कारण ते सगळं जे दिसतंय ना चालू असलेलं ते प्रसंग, ते एक बनवलेलं एक वातावरण म्हणा, त्याच्यातून सुद्धा कोणी जीव धर्माने प्रभावित होतो, आणि हे सगळं धर्माचं फळ आहे हे जाणून त्याला सम्यक दर्शन होऊ शकतं. काय म्हणले, आता जन्मकल्याणकाच्या वेळी त्याला ऐरावत हत्तीवरून घेऊन जाणार, ते इंद्र येणार, तिथं नेऊन बसवून त्याचं जन्माभिषेक करणार, हे सगळं तिथं दिसलं ना. म्हणजे मग हे सुद्धा पाहून पुण्या जीवाला सम्यक्त्वाची उत्पत्ती होऊ शकते. तर म्हणून म्हटलं की पंचकल्याणक हे सम्यक दर्शनाच्या उत्पत्तीमध्ये प्रबल कारण म्हटले जातात. मग जिथं समोशरणामध्ये कोणी गेलेत जीव, आणि अजून दिवेध्वनी खिरायची होती 66 दिवसपर्यंत, महावीर भगवान मौन होते, मग काय केलं असणार हो तिथं गेलेल्या सगळ्या त्या जीवांनी? तुम्ही गेला असणार ना तिथं, तर तिथं काय केलं सांगा? 66 दिवस पळापळीच केली आपण नुसती, कुठं कोण बोलतच नाही, निघाले बाहेर. ते तर झालंच की, पण किती वेळ तसं 66 दिवस कशाला म्हणतात? तुम्ही काय केला? गेला आणि परत आला, परत गेला परत आला, तुम्हाला स्थिरताच नव्हती तिथं. जाताच नुसतं, येतच नाही परत. मग ते सांगताय तिथं की असे अनेक जीव आहेत की केवळ ज्ञान झाल्यावर त्यांची वाणी ऐकायच्या आधीच निघून गेले,
किंवा दिव्यध्वनी सुरू झाल्यावर आलेच नाहीत पुन्हा, एकदा येऊन बघून गेल्यावर पोट भरलं वास, परत आलेच नाहीत ऐकायला, मग ते अशा वाणीपासून वंचित राहिले, मग त्यांना सम्यक्त्वाची उत्पत्ती होणार नाही. जे कोणी असं त्या महिमेने प्रभावित होत नाहीत त्यांना. देशनाच मिळाली नाही तर देशना लब्धी कशी प्राप्त व्हायची? म्हणून म्हटलं की 5 लब्धी असतात सम्यक्त्व होण्याच्या पूर्वी, तर त्याच्यामध्ये ही एक देशना लब्धी एक कारण सांगितलं. मग हे कल्याणक वगैरे जे आहेत ते कुठल्या कारणामध्ये गर्भित करायचे सम्यक्त्व उत्पत्तीच्या? तर त्याच्याबरोबरच सगळी बाकीची पण कारणं सांगितली. तीर्थवंदना किंवा एखाद्या मुनींचं दर्शन केलं तरी सम्यक दर्शन होऊ शकतं एखाद्याला, मग ते कशात गर्भित करणार? नाही, मला मुनींचं दर्शन करून सम्यक दर्शन झालं मला, तर ते कारण कशामध्ये गर्भित करणार? जिनबिंब दर्शनामध्येच. कारण ते एक म्हणलं ना, चालते बोलते सिद्ध आहेत मुनी म्हणजे सुद्धा, त्यामुळं ते त्यांच्या ठिकाणी सुद्धा जिनबिंबाचीच कल्पना केली जाणार. त्यांच्याच जिनबिंब दर्शनाने जसं सम्यक दर्शन होतं म्हटलं, तसंच मुनिदर्शन सुद्धा घातलं. तीर्थवंदना, मुनिदर्शन किंवा जिनमहिमा दर्शन. म्हणूनच ते म्हणले ना, चल सवो, तुम्ही जे आहात ते चालते फिरते प्रेत आहेत तुम्ही, हो असं म्हणतायत. आणि जे मुनी आहेत ते चालते बोलते सिद्ध आहेत म्हटलं. म्हणून त्यांचं दर्शनाने सुद्धा कोणाला सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते. मग हे पंचकल्याणक म्हणा, मुनिदर्शन म्हणा, तीर्थवंदना म्हणा, जिनमहिमा दर्शन म्हणा, सगळ्याला कशात गर्भित केलं तर जिनबिंब दर्शनांमध्येच त्याला समाविष्ट केलं. वास्तविक जिनमहिमा दर्शनमध्ये जिनदर्शन नसते, पण जिनगुणश्रवण हे निमित्त असते. म्हणजे त्यांच्या गुणांचं काय म्हणायचं, काय त्यांचं त्या गुणांचं वर्णन ऐकून वगैरे पण एखाद्या जीवाला सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकते. मग तिथे एकाने प्रश्न विचारला असा की दिव्यध्वनी ऐकून सुद्धा आपण अनेक वेळा ऐकली का नाही ऐकली? किती दिवसाला ऐकताय? माताजींच्या तोंडातून ऐकली सगळी तुम्ही, तर महाराजांच्या तोंडातून ऐकली असणार आहे. आणि असाल कुठेतरी समोर शरणामध्ये वगैरे पण जाऊन आला असणार तर तिथं पण ऐकली असणार. तर दिव्यध्वनी ऐकून सुद्धा आपण अजून अस्पर्शिका, तुम्ही अजून अस्पर्शिका असं विचारतात. तुम्ही का तसं त्यांच्या बाजूला नाही विराजमान झाला हो? माझे म्हणा, माझे. काय नको नको, कुठं कर्माकडे वगैरे जाऊच नका. मी काय विचारले, दिव्यध्वनी ऐकून सुद्धा आपण अजून अस्पर्शिका राहिलो का? आपण तशा महिमेला प्राप्त नाही झालो का? रुची नाही होय. बर, अजून काढा बघू कार्ड काय काय दिसते. लता काकी का? जास्त आहे होय. बर, अजून सगळ्याची नवीन नवीन कारण. काका म्हटले ऐकली अनेक वेळा, पण ग्रहण, धारण, मनन, चिंतन, अनुभवन हे सगळे स्टेप्स आहेत ना त्याच्यानंतर, ते पुढं फॉलोच केले नाहीत आपण. सगळं चालू त्याच्यामध्ये. रुची नसली तरी टी व्ही लावून बघत असता कधी कधी आणि ऐकत असता सगळं, पण ते तसं पण केलं नाही आपण, हे सांगायला लागलेत. म्हणजे जिथं त्या वाणीचं आपल्यासाठी आपण यूजच केलं नाही, त्यामुळं ते आजपर्यंत आपल्याला आपल्यामध्ये त्याचा स्पर्शच झाला नाही. हां, सगळंच त्याच्यामध्ये. त्यामुळं म्हणजे काय केलं माहिती का तुम्ही? जाऊन समूह शरणामध्ये काल सांगितलं मी की गेलात समूह शरणामध्ये आणि काय केलं म्हणले, कोण कोण आलंय हे बघत बसलो म्हणे. कोण आलं होतं तिथं? चक्रवर्ती आला, इंद्र आला, त्या सगळ्या देवांगना वगैरे आलेल्या असतात. असं सगळं चकाचौंध. सगळं बाह्यवैभवामध्येच अडकलात. सगळे राजे महाराजे मोठे मोठे, त्यांचं सगळं सैन्य,
परत ते इवन हे पण सांगितलं की जेव्हा तुम्ही समोश्रणाच्या पायऱ्या चढता ना त्यावेळेस ते सगळे दोघं एकत्र पण चढत गेले वर. कोण? साप नेवला, सिंह आणि हरिण सगळे असे एकत्र चढलेत वर. मग ते सगळं बघण्यामध्येच तुम्ही अडकला. असं कसं हां, ते कुठं जाऊन काय ग्रहण करायला पाहिजे ते त्या महिमेचं उपयोग स्वतःसाठी केलाच नाही. म्हणून म्हणले की आजपर्यंत सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली नाही. जसं म्हटलं की ते सगळं वैभव इंद्रांनी किंवा देवांनी ओतलं त्या समोशरणात, ते पाहण्यामध्येच रमलो. दिव्य वाणीचं ग्रहण केलं नाही, धारण केलं नाही, चिंतन मनन अनुभवन केलं नाही, तसा निर्णय केला नाही. त्यामुळे अजून रिकामेच राहिलो, अस्पर्शीच राहिलो. म्हणून त्या भगवंतांच्या वाणीची किती महिमा आहे हो आपल्याला खरं सांगा. भगवंतांची वाणी, आता हे सगळं जिनवाणी म्हणजे काय आहे? सगळी जिनोपदेशच आहे. त्याची आपल्याला किती महिमा अंतरंगातून. प्रामाणिक सांगायचं, शास्त्रासमोर खोटं नाही सांगायचं. किती खरी महिमा किती आहे असं वाटतं का? खरंच खोटं नको बरं का. उगीच ते शास्त्रातलं वगैरे पण नको आणि या चार भिंतीतच नको. बाहेर गेल्यावर पण आपल्याला तसे भाव किती. तर ते एकांनी काय उदाहरण दिलं माहिती का? ते परवा एकदा असं झालं ना, एक थोड्या दिवसाखाली, काय ते फिल्म स्टार म्हणा किंवा क्रिकेटर्स म्हणा, ते कोणतरी एक इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं म्हणे की रात्री भोजन नाही करायला पाहिजे. कोण सांगितलं? अक्षय कुमारने सांगितलं. बघा लगेच कळत आहे. आणि सांगा बघू त्या महावीर भगवंतांनी काय सांगितलं? म्हणजे त्या अक्षय कुमारने सांगितलं तर म्हणले सगळं फुल वर्ल्डमध्ये फेमस एकदम. आणि तेच इथं महावीरांनी काय 24 तीर्थंकरांनी अनादी अनंत सगळे झालेल्या सिद्धांनी सांगितलं तर त्याच्याबद्दल किती महिमा. परत ते कोणतरी सांगितलं, कोण क्रिकेटरनी सांगितलं का नॉनव्हेज खायला नको म्हणून? होय, हां, असलं सगळं लक्षात आहे. सांगा बघू कुंद आचार्यांचे ग्रंथ कुठले आहेत? बाकीचं सगळं असं आपल्याला तोंडपाठ. म्हणले ते त्यांनी सांगितलं म्हणल्यावर किती त्याच्याबद्दल आदर, एक महिमा. त्यांनी असं सांगितलं म्हणजे मला म्हणायचं की भगवंतांनी सांगितलं तर त्याला इतकं आपण स्वीकारत नाही. म्हणूनच ते आजपर्यंत तुमच्या प्रगतीचं कारण ठरलं नाही. अजून तुम्ही सम्यक दृष्टी झाला नाही तर का? कारण त्या भगवंतांच्या वचनाचं, त्या वाणीचं महिमाच आली नाही आहे अजून आपल्याला. म्हणून म्हटलं हां बरोबर. डॉक्टरची पण महिमा तुम्हाला, त्या शाळेतल्या टीचरची महिमा असती, त्या ड्रायव्हरची महिमा असती माहिती का? असं अनेकांचं सांगितलं. रेल्वेमधनं गेला, त्या काय म्हणायचं प्लेनमधून गेला, त्याच्यावर किती विश्वास. अशा अनेक ठिकाणी अनेक लोकांवर विश्वास ठेवता, पण जे सर्वश्रेष्ठ आहेत त्यांच्यावर न विश्वास आहे, न त्यांची महिमा आहे, न त्यांच्याबद्दल काय आपल्याला बहुमान आहे. म्हणूनच अजून आजपर्यंत आपण इथंच आहे. का वर चढलो नाही अजून आपण? तर हेच कारण सांगितलं. तर महाराजांनी खूप छान घटवलंय बरं का पंचकल्याणकावर. अध्यात्म एवढं मस्त सांगितलंय, डायरीमध्ये लिहिलेलं आहे महाराजांच्या. वीरसागर महाराज म्हणजे ममल पाहुड ग्रंथ आहे ना, त्याच्यातलं आधार घेऊन लिहिलंय महाराजांनी. आता ते ममल पाहुड, हां आम्हा सांगतात ना नेहमी, ममल पाहुडमध्ये ABCD जसं आहे ना तुमची 12 खंड, ममल पाहुड येत नाही. ममल पाहुड नावाचा एक ग्रंथ आहे. तर त्याच्यामध्ये प्रत्येक अल्फाबेटवरून त्यांनी ध्यान सूत्र सांगितलेत किंवा आत्म्याचे वाचक शब्द सांगितलेत असं माताजी सांगतात. क ख ग घ सगळ्यावरून, असं ती एक त्याची विशेषता आहे. तर त्याच्यामध्येच असं त्यांनी वर्णन घेतलेलं आहे असं, किंवा महाराजांचं चिंतन पण आहे त्याच्यावरचं. रूपस्थ ध्यान जेव्हा करतो आपण, म्हणजे असं विचार नाही आला बरं का, पण महाराजांनी इतकं बेस्ट घटवलं आहे. रूपस्थ ध्यान करत असताना भगवंतांना नेय बनवतो. पहिल्यांदा रूपस्थम चिद्रूपम, नंतर घेतलं ना स्वतःकडं. रूपस्थ ध्यान करताना त्या भगवंतांना आपण नेय बनवून जेव्हा आपल्या ज्ञानात स्थापित करतो तेव्हा अध्यात्म रूपाने खरी पंचकल्याणिक झाली. असं घटवलंय बरं का आता त्याच्यामध्ये. तर गर्भकल्याणिक म्हणजे काय झालं? गर्भकल्याणिक म्हणजे तीर्थंकरांचा जीव मातेच्या गर्भामध्ये आला होता.
तर इथं गर्भकल्याणक झालं म्हणजे काय, जेव्हा तुम्ही रूपस्थ ध्यान करताना भगवंतांना आपल्या ज्ञानामध्ये घेताय, आपल्या मनामध्ये घेताय ना, तर ते तुमच्या मनरूपी गर्भात आले असं सांगतायत बरं काय का. जेव्हा श्री जिनेंद्र भगवान भव्य जीवांच्या मनरूपी गर्भात येऊन वास करतात, आता मन असतं का अनुभूतीच्या वेळी असं विचारा की मला. मग मन नसतं तर मन नाही, मन एक देश खंडित झाल्याशिवाय. हां, म्हणजे कुठे आहे, करण लब्धीपर्यंत मन आहे. त्यामुळं तिथंपर्यंत त्या मनाचं अवलंबन म्हणून त्यांना आपल्या ज्ञानामध्ये मनामध्ये घेतलं असं सांगितलं. तेथे निश्चयाने भगवंतांच्या 5ही कल्याणकांचे वर्णन आहे. भव्य आत्म्याचे मनच गर्भ आहे. जेव्हा तुम्ही त्यांना आपल्या हृदयात स्थापन करताय तर तुमचं हृदय कमलच गर्भ झालं. त्यात परमात्म्याचे अवतरण झाले म्हणा, परमात्मा त्याच्यात विराजमान झाला, त्यांचं मनन करतो. तेव्हा उत्तम धर्मध्यान गर्भात पोचले जाते. जसं त्या तीर्थंकरांचा जीव गर्भात पोचला गेला तसं म्हणलं, जेव्हा त्यांना आपण ज्ञानामध्ये घेतो तर त्या ज्ञानात पुष्टी झाली. उत्तम धर्मध्यान गर्भात पोचले गेले. तेथे निश्चय 4 आराधना प्रगटतात आणि त्याच समयात सिद्धांचा अनुभव होतो. शुद्धात्मारूपी परिणमन, शुद्धात्मरूप परिणती होते. हे झालं गर्भकल्याणक. म्हणजे एवढं छान वाटलं वाचल्यावर की त्यांना आपण आपल्यामध्ये घेतो असं वाटलं नाही कधी की 5 कल्याणकं त्याच्यामध्ये सुद्धा घटवली जातात म्हणून. म्हणजे त्यांचा आपल्या ज्ञानरूपी गर्भामध्ये प्रवेश झाला. हे झालं गर्भकल्याणक. जन्मकल्याणक, जेव्हा प्रकाशमान सिद्ध भव्य आत्म्याच्या ज्ञानात आले, अर्थात जेव्हा परमात्म तत्वाचा उघाड भव्य जीवाच्या मनात किंवा ज्ञानात होतो, तेव्हा हे आत्मिक पदच हितकर व सुखकर भासते. अनुभूतीचा जन्म होतो. कोणाचा जन्म झाला, म्हणजे सम्यक दर्शनाचा जन्म झाला. हेच खरं जन्मकल्याणकामध्ये सांगितलं ना. सिद्धांना आपण ज्ञानामध्ये घेतलं तर तेव्हाच परमात्म तत्वाचा उघाड झाला आणि तेच पद आपल्यासाठी हितकर किंवा सुखकर भासते, म्हणून अनुभूतीचा जन्म झाला त्याच्यामध्ये असं घेतलं, म्हणून ते जन्मकल्याणक झालं. पुढं तिसरं कल्याणक कुठलं, तप कल्याणक किंवा दुसरं नाव काय, दीक्षा कल्याणक. तर तप कल्याणक म्हणजे काय, जेव्हा भगवान रत्नत्रय रमणरूप तपसहित ज्ञानात आले, म्हणजे ते भगवान त्यांनी तप केलं आणि तशा तपसहित आपल्या ज्ञानामध्ये आले. आपण जेव्हा त्यांना घेतलं ज्ञानामध्ये, तेव्हा आपल्या ज्ञानात किंवा मनात ज्ञान व आनंदाचा प्रकाश झाला आणि निश्चयाने तेव्हाच भव्य आत्मा आत्मज्ञान प्रकाशक परमप्रिय ओम आदी शब्दांच्या द्वारे शुद्ध भावात रमण करू लागला, ज्याद्वारे मुक्तीची प्राप्ती होणार. म्हणजे तपकल्याणक म्हणजे तुम्ही बहिरंगात तापता ते तप नव्हे. काय केलं तुम्ही तपमध्ये, त्यांना आपल्या अंतरंगामध्ये विराजमान करून त्यांच्याबरोबर राहिला आणि त्याच्यात पुढं जाऊन आपल्या सिद्ध आत्म्याचा अनुभव केला, तर ते खरं तप आहे. शुद्ध भावामध्ये रमण करू लागला, तर हेच खरं तपकल्याणक सांगितलं. केवळ ज्ञान कल्याणक म्हणजे ज्या परमात्म्याच्या संपूर्ण भयाचा नाश झाल्याने अनंत सुख प्रगट झाले आहे. भयाचा नाश का झाला, भयाचा नाश का झाला, भय कुठलं कर्म आहे, कुठलं कर्म आहे भय म्हणजे मोहनीय, मोहनीयाचा भेद आहे ना भय. मग ते जिथं संपलं तर तिथं त्यांना अनंत सुख प्रगट झालं. असे ते जेव्हा ज्ञानात प्रविष्ट झाले, ते जेव्हा केवली भगवान निर्भय आहेत आणि अशा त्या निर्भय प्रभूंना जेव्हा अनंत सुखी प्रभूंना आपल्या ज्ञानामध्ये आपण प्रविष्ट केलं, तेव्हा निश्चयाने भव्य जीव स्वतः आनंद अमृताचा स्वाद घेतो. ते अनंत सुखी आहेत, त्यांना मी माझ्यामध्ये स्थापन करतो, त्यावेळेस मला सुद्धा अनंत सुखाचा
किंवा आनंदाचा अनुभव होतो आणि मुक्तिसुखाचा ज्ञानात अनुभव घेतो, हेच खरं केवल ज्ञान कल्याणिक. म्हणजे त्यांचं स्वरूप पाहत बसणं हे तर अवलंबन झालं, परोक्ष झालं, पण तसा मी आहे अशी अनुभूती करणं हे खरं कल्याणक. म्हणजे आपलं कल्याणक पण झालं त्याच्यामध्ये. पंचकल्याणक भगवंतांचीच नाही तर आपल्यामध्ये त्यांना घेतलं की आपलं सुद्धा कल्याण. पुढं शेवटचं मोक्ष कल्याणक सांगितलं. प्रभू वितराग भाव व केवल ज्ञान तथा आनंदामध्ये रमण करतात. वितराग म्हणजे सर्वज्ञ, वितराग आणि आनंद स्वरूपामध्ये रमण करतात. अशा सिद्धपदाला गेले की जे अतिसूक्ष्म आहे. सिद्ध कसे आहेत, कुठं आहेत, सिद्ध शिलेवर आहेत म्हणलं ना. आणि कसे आहेत म्हणलं, जरा सकाळी थोडंसं वेगळं वर्णन ऐकलं होतं मी, की माहिती आहे आपल्याला, पण एक माहिती म्हणून सांगायचं की सिद्धशिला जी आहे ती सगळ्यात वर वातवलय, तनुवातवलय आहे ना शेवटचं. तर त्या तनुवातवलयाला सगळ्या सिद्धांचे डोकी जाऊन लटकतात. त्यामुळं सगळे सिद्ध समान लाईनमध्ये जाऊन विराजमान होतात. भलेही ते पद्मासनात असतील किंवा खड्गासनात, खालचा आकार कमी जास्त असेल, पण वरची डोकी समान लाईनमध्ये. त्याच्यामुळं काय समजतं, कुठलेही सिद्ध लहान नाहीत, मोठे नाहीत, आधीला काय महान नाहीत किंवा कोण वेगळे आगळे असलं काय नाही आहे. सगळे सिद्ध सेम सेम सेम. आदिनाथांचं आयुष्य जास्त, महावीरांचं आयुष्य कमी, त्यांची हाईट जास्त, ह्यांची कमी, त्यांचं पुण्य जास्त, ह्यांचं असलं काहीच भेद नाही राहिला तिथं आता. त्यामुळं आदिनाथ सिद्ध आणि महावीर सिद्ध असला काही भेदच नाही आहे. सगळे सिद्धच आहेत. फक्त जाऊन शोधावं लागेल महावीरांचा सिद्ध कुठला. म्हणजे पावापुरीच्या वर बसले ते आहेत, पण एकच सिद्ध आहे थोडी तिथं. एका सिद्धांच्या ठिकाणी अनंत सिद्ध विराजमान आहेत. त्यामुळं तिथं एकच सिद्ध आहेत असं नाही. तर मला सांगायचं होतं काय, की अशा सिद्धपदाला प्राप्त झालेत की ते अतिसूक्ष्म आहेत. असं काय डोळ्यांनी तर दिसणार नाहीत. त्यामुळं आणि शरीररहित झाले, सगळ्या कर्मरहित झाले, त्यामुळं जीवाचा स्वभाव जसा आहे तसा प्रगट झाला, ते अतिसूक्ष्म आहेत. अशा सिद्धांना ज्ञानाने जाणून निश्चयाने मी देखील त्यांच्याप्रमाणे पूर्ण शुद्ध आहे असे जाणले, तिथेच मोक्ष कल्याण प्रगट झालं. काय कळलं? जसे सिद्ध आहेत तसा मी आहे असा अनुभव जेव्हा केला तेव्हा तुम्हाला पण निर्वाण कल्याण तुमचं पण झालं. म्हणजे निर्वाण स्वभाव आहे, मोक्ष स्वभाव आहे, आणि त्याचा अनुभव केल्यानेच आपल्याला तशी पर्याय प्राप्त होणार आहे भावी काळामध्ये. पण तो स्वभाव आहे हे जाणलं तिथेच कल्याण झालं. म्हणून म्हणलं निर्वाण कल्याणक सुद्धा आपलं आपल्या ज्ञानानेच होणार, ज्ञानामध्येच होणार, स्वभावामध्येच होणार. चांगलं घेतलं होतं चिंतन दिनी. म्हणजे आपण पण जेव्हा ध्यान करतो त्यावेळेस भगवंतांना आपल्यामध्ये घेतो तर अवलंबन घ्यायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला उपयोग स्थिर नसतो, काय म्हणते धनशिका की उपयोग स्थिर नसतो, त्यावेळेस काय करायचं, बसा भगवंतांच्या समोर जाऊन आणि करा ना जरा त्यांना आपल्यामध्ये घ्या. किती वेळ करतो भैया, करायचं सोडलं का केलं? 5 मिनिटं. आता वाढवा की थोडंसं. आपलं आयुष्य 5 मिनिटाचं राहिलं तर किती वेळ ध्यान करणार आपण. म्हणजे जेवढा प्रयास करणार ना तेवढं सहज होत जातं बरं का. असं त्यासाठी फार प्रयत्न, फार कष्ट करावे लागत नाहीत. भलेही तुम्ही गाडीवरनं जाताय, त्या दुकानात बसलाय, काय स्वयंपाक करताय, इतर काय क्रिया करताय, तरीसुद्धा ती धारा चालू राहते. आणि हेच करायचं आहे हो, दुसरं काय करायचं आहे आपल्याला. झालं की सगळं आता आयुष्य गेलं कुठं. तुम्हीच सांगा कुठं गेलं. म्हणजे कल्याण करायची वेळ आता संपत आली आपली, तरी पण आपण अजून संसारातच. तर काल आम्ही अष्टप्रातिहार्य घेतली होती भगवंतांना. म्हणजे केवल ज्ञान कल्याणकाचं वर्णन चालू आहे. तर जेव्हा केवल ज्ञान प्रगट झालं तर त्याच्यानंतर काय काय होतं, तर देवकृत अतिशय सुद्धा होतात ना तिथं. किती एकूण भगवंतांचे 34 अतिशय असतात. कुठले कुठले? जन्मकृत, केवल ज्ञानकृत आणि देवकृत.
जन्मकृत अतिशय 10, केवल ज्ञानकृत 10 आणि देवकृत असतात ते 14 असतात. मी त्यातले फक्त देवकृत अतिशय वाचून सांगते. तर कुठले माहिती आहेत? म्हणजे देवांनी तशी सगळी रचना केली ना, जेव्हा त्यांना केवल ज्ञान प्राप्त झालं तर तिथं ते बसून काय करतायत, ते तर स्वतःचा अनुभव करतायत, स्वतःमध्ये लीन आहेत. पण त्यांच्या अशा उत्कृष्ट अतिशय पुण्याचा उदय की जेणेकरून ते देव येतात आणि ही सगळी रचना करतायत. मग त्याच्यामध्ये सांगितलं की देवकृत अतिशयमध्ये अर्धमागधी भाषा म्हणजे ती देवांना गम्य आहे ना. मग ते काय करतायत, अरिहंतांना मनासंबंधी कोणतीच पीडा नसते, त्यांच्या सर्व शंका नष्ट झाल्या आहेत, त्यांना अर्धमागधी भाषेची गरज नाही. कोणाला? अरिहंतांना. आधिमोय शब्दाने पीडारहितपणा सिद्ध केला आहे. म्हणजे अर्धमागधी भाषा देवांच्या द्वारे केलेलं ते एक अतिशय आहे. आणि त्याच्या निमित्तामध्ये सांगितलं की त्या शब्दावरून पण म्हटलं की ज्यांना पीडा नाही असे ते भगवान, पीडारहित जे झालेत असा अर्थ सिद्ध केला आहे. म्हणजे जेव्हा देव भगवंतांची दिव्यध्वनी खिरती त्यावेळेस देव काय करतायत, मध्ये त्यांचं रोल, ती दिव्यध्वनी गणधर झेलणार आणि ती फॉरवर्ड करून कोणापर्यंत देणार, हे मध्ये अर्धमागधी भाषामध्ये कन्वर्ट करणारे देव पण असतात, मागध जातीचे देव, आणि ते त्याचं कन्वर्शन करून मग तुमच्यापर्यंत पण देणार. मग हे त्यांचं रोल आहे एक. मग ते इकडं तिकडं कुठं बसलेले नसतात देव असं कन्वर्जन करायला, तिथंच असतात जिथं केवलींची दिव्यध्वनी खिरते. मग ते एक त्यांचं अतिशय म्हणलं गेलं, देवाचं, भगवंतांचं. दुसरं सांगितलं स्वर्गातले देव. म्हणजे यांनी केलं, स्वर्गातल्या देवांनी ते प्रगट केलं, पण आहे अतिशय म्हणलं गेलं भगवंतांचं. दुसरं सांगितलं वैररहितपणा. जिथं कुठं अरिहंत असतात तर तिथं रागद्वेष रहित, परम ते स्वतः रागद्वेष रहित झालेत आणि त्यांच्या निमित्तामध्ये जे कोणी संयोगात येणार त्यांचे सुद्धा रागद्वेष नष्ट होतात, वैरभाव नष्ट होतो. म्हणूनच म्हटलं ना, ते सगळे विरोधी असणारे, जन्मजात विरोधी असणारे पशुसुद्धा जाऊन तिथं, म्हटला तो साप पण बसलाय दिव्यध्वनी ऐकायला आणि त्याच्या समोर बेडूक आहे. कसा ऐकतो? लक्ष कुठं असणार आहे? होय ना. आणि तुमचं लक्ष कुठं असते सांगा? त्याचं लक्ष बेडकावर गेलं पण नाही. ज्याचं जेवढं समोश्रण तसं सांगितलं ना. 12 योजन आदिनाथांचं होतं आणि महावीरांचं 1 योजनच होतं. म्हणजे जेवढं समोश्रणाची रचना असेल तिथंपर्यंत तर करतात. तर मला काय सांगायचं होतं, तर तो बेडूक बसलाय ना, तर त्याच्याविषयी सुद्धा वात्सल्य, हे जे हिंसक पशु आहेत त्यांना सुद्धा हिंसक वृत्तीच राहत नाही तिथं. त्यामुळं असं रागद्वेष रहित, वैरभाव रहित अशी सगळ्यांची प्रवृत्ती होते. का? कारण ते स्वतः तसे रागद्वेष रहित झालेत म्हणून. तिसरं सांगितलं फल फूल, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फळं फुलं वगैरे अशी रचना होणं. काय म्हणायचं ते? 6 हे नाही, हे आत्ता सांगायचे 6 काळातले सगळे फळं फुलं एका वेळेस फुलतात जिथं कुठं भगवंतांचा विहार होतो अशा ठिकाणी. अरिहंतांमध्ये केवल ज्ञानाचा उदय हे पुष्प आहेत आणि सिद्ध भाव फळ आहे. पहिला फुल येतं का फळ येतं? होय ना. मग तेच सांगतायत पुष्प म्हणजे काय, तर केवल ज्ञानाचा उदय म्हणजे पुष्प आणि त्याच्यापासून मोक्षाची प्राप्ती म्हणजे फळ, असं त्यांच्यामध्ये घटवलंय. फळ असं सांगायला लागले. आणि मग बाकीचं हे बहिरंगामध्ये असणारं तर फळं फुलं तर फुललीच. म्हणजे सगळे देवकृत अतिशय सुद्धा अध्यात्म रूपाने सांगितले तो. म्हणजे त्यांच्या ठिकाणी वैरविरोध नाही राहिला, रागद्वेष नाही राहिलं, हे त्यांना प्राप्ती झाली आणि त्याच्या निमित्तात अन्य जे जीव आले त्यांना सुद्धा तशी समताची प्राप्ती झाली. पुढं सांगितलं चौथं
पृथ्वी दर्पणासमान होते. हे एक त्यांनी केलेलं अतिशय आहे देवांनी, म्हणजे प्रगट केलेलं. पण त्यातून अध्यात्म काय? अरिहंतांचा आत्माच आदर्श आहे. आदर्श म्हणजे आरसा. अरिहंतांचा आत्मा आदर्श आहे, ज्यामध्ये सर्व ज्ञेय झळकतात. त्यामुळं देवांनी केलं काय नाही आहे, त्या देवगतीच्या देवांनी स्वतः त्यांनाच त्याची प्राप्ती झाली आहे जेव्हा केवल ज्ञान प्रगट झालं. पुढं सांगितलं सर्व धान्य फलित झाले. म्हणजे म्हणलं हेच आता मी की अनेक प्रकारचे धान्य, फळं, फुलं वगैरे सगळी फलित होतात. मग त्याचं अध्यात्म सांगितलं. अरिहंतांचे ज्ञान सुद्धा 12 अंगरूप होऊन उपकार करते. ते केवल ज्ञानामध्ये लीन होतात. म्हणजे 12 अंगरूप फळ प्रगट झालं. जेव्हा केवल ज्ञान प्रगट झालं म्हणजेच ज्ञानाची पण पूर्णता झाली. जन मन हर्षित होतात. अरिहंत प्रभू सदैव चिदानंदामध्ये मग्न असतात. जे कोणी येणारे संयोगातले जन आहे तर ते हर्षित होतात. कोणाला पण तिथं दुःख नसतं, शोक नसतो, भय नसतं. हे सगळं घेतलं होतं आपण. पुढं धूल कटकरहित भूमी. जिथं कुठं अरिहंत जाणार तिथं कचरा धूळ आहे असं कसं असणार? इतके पुण्यवान भगवान म्हणल्यावर तिथं काय ते पहिलाच झाडू घेऊन पुढे गेलेले असेल. देव असं काय करायची गरजच नाही. तर अरिहंतांना ज्ञानावरणादी धूळ आणि कषायांचे काटे नसतात. ते कुठं जातात तिथं म्हणजे एक तर त्यांच्या ज्ञानातच तशी काय धूळ राहिली नाही. पुढं सुगंधपणा म्हणजे काय? अरिहंतांचा आत्मा गंध वर्णरहित आहे. ज्ञान दर्शनाने पूर्ण सुगंधित आहे. जिथं कुठं ते म्हणलं ना समोशरण असतं अशा ठिकाणी सुगंधी वायू पण फिरतो. ते सगळं देवांनी केलेली रचना आहे. पण त्या भगवंतांनी गंधरहित आत्मा जाणला म्हणून असं बहिरंगामध्ये त्यांना तशी सुगंधी वायू किंवा ते वर्षा झाली हे सांगितलं. कमलोपर गमन माहिती आहे काय? सुवर्ण कमळावर गमन करतात. जिथं कुठं भगवान जाणार तर 225 कमळांची रचना असते. पण अद्दर त्याच्यावर काय स्पर्श करतात असं नाही. मग हे तर बहिरंगातून सांगितलं. कमळ समान आत्माच अरिहंत आत्म्यातच अरिहंत गमन करतात, परिणमन करतात. काय म्हणले? हृदय कमल म्हणता ना तुम्ही, म्हणजेच काय? ज्ञानरूपी कमळ म्हणा, आत्मा म्हणा, त्याच्यातच अरिहंतांचं गमन असतं. त्या कमळावरून बाहेर गमन नसतं, आत गमन आहे. पुढं निर्मळ आकाश. जिथं कुठं भगवान विराजमान असणार तिथं ढग आलेत, काय तुमचं काय म्हणायचं अंधुक प्रकाश झालाय असलं काय तर संबंधच नाही. त्यामुळं निर्मळ आकाश असतं, निरभ्र. आकाशासमान निर्मळ ज्ञानाचे ते भगवान धारी असतात. हे त्याचं सूचक सांगितलं. पुढं जसं पंचाश्चर्यवृष्टीमध्ये आपण जलवर्षा घेतली होती ना काल, तर सांगतायत की जलवर्षा म्हणजे धो धो पाऊस पडतो का जिथं असतात केवली. मग जलवर्षा म्हणजे काय? तेच की. मग जलवृष्टी म्हणजे तुम्ही तिथं गेल्यावर ते पाऊस पडायला लागला तर कोण बसायचं समोशरणात? छत्री बित्री असती का वर काय समोशरणात? जलवर्षा हे एक अतिशय सांगायला लागलेत. ते पंचाश्चर्यवृष्टी झाली की तिकडं कुठं झाली? जिथं आहार झाला ना पहिल्यांदा पारणं झालं भगवंतांचं तिथं त्याच्या घरी. नाही नाही त्याच्यात नाही आहे, पण जलवर्षा आहे ह्याच्यामध्ये. देवकृत अतिशयमध्ये जलवर्षा घेतली. मग मला उत्तर द्या की पाऊस पडतो का तिथं? जलवर्षा म्हणजे काय? कसं असतं? चिखल असते सगळीकडं. थंडी वाजायला लागते. नाही, काल सांगितले होते काका मी जलवर्षा म्हणजे काय? सुगंधी जल. जसं गंधोदक शिंपडलं जातं ना तशा प्रकाराने तुम्ही लग्नात गेल्यावर टाकता का नाही? देत असला गुलाब पाणी. हां, असं मला गुलाब पाणीच कळणार आहे, जलवर्षा कळायची नाही. हां नाही बरोबर आहे. तेच लेंच्याच्या भाषेतच. मग तिथं सांगायला लागलेत की जे देव आहेत ते सगळी ही रचना करतायत ना. सुगंधी वायू फिरवतात किंवा असं. हां, जलक्षेपण म्हणजे काय? ते सुगंधी जल आहे ते त्याचं
वातावरण असं प्रसन्न राहावं किंवा एक त्यांच्याकडून ते केलेली एक रचना आहे. तर ह्याचं अध्यात्म सांगितलं. अरिहंतांच्या शुद्धात्म्याचे निर्मळ यश जगव्यापी असते. असं तुम्हाला तिथं शेपण करावं लागतं, असं शिंपडावं लागतं. पण हे तर न सांगता न शिंपडता सगळ्या जगामध्ये त्यांची ख्याती, त्यांचं यश पसरतं. पुढं 12वं सांगितलं मंगलद्रव्य. किती लिहिले लता काकी? एक लिहिता एक नाही लिहित. आणि देव चिडतील बरं का. आम्ही एवढे अतिशय प्रगट करायलो आणि तुम्ही मंगलद्रव्य. तर काय सांगतायत? मंगलद्रव्य म्हणजे आपण जे अष्टमंगलद्रव्य म्हणतो ते तर झालेच की, पण आता इथं अरिहंत भगवान मंगल स्वभावी ज्ञान दर्शन व आनंदामध्ये मग्न असतात. म्हणजे स्वभावच मंगल रूप आहे, त्याच्यामध्ये ते लीन होतात. पुढं धर्मचक्र. जिथं कुठं भगवान फिरणार तर पहिल्यांदा धर्मचक्र घेऊन इंद्र पुढं जात असतो. तर शुद्ध रत्नत्रयमय धर्मावर सदा आरूढ राहतात भगवान. चक्र म्हणजे समूह म्हणा, तर धर्म म्हणजे गुण म्हणा. मग अनंत गुणरूपी समूहामध्ये जे लीन राहतात, असं ते धर्मचक्र सतत सगळीकडं फिरतं. शुद्ध रत्नत्रयमय धर्मावर सदा आरूढ राहतात. 14वं सांगितलं शेवटचं अतिशय जय जयकार. जसं आपण त्या पंचाक्षरी वृष्टीमध्ये पण एक जयकार ध्वनी हे एक वृष्टी असते. अरिहंतांचा विजय होतो, ते कर्मांना हरवून सिद्ध होतात. म्हणून जय कशावर मिळवला तर आपल्या परिणामांनीच त्या कर्मांवर जय मिळवला किंवा आपल्या परिणामांवरच जय मिळवला. त्यामुळं ते अशा सिद्ध अवस्थेला प्राप्त झाले. हे सगळं समजून काय फायदा? असे देवकृत अतिशय जेव्हा तुम्हाला केवळ ज्ञान होणार आहे तेव्हा प्रगट होणार आहेत सहज. त्याच्यासाठी आपण आत्ताच घरामध्ये गुलाब पाणी तयार करून ठेवायचं. नाहीतर रत्न आणून साठवून ठेवायची. असं काय करायची गरज? ते देव करणार आहेत सगळं, तुम्ही काय करायची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, बाहेरचं काय करायचं नाही आहे. तर त्यांनी जे केलं ते करा. भगवंतांनी काय केलं हे सगळं प्रगट करायसाठी नाही केलं. म्हणून तिथं सांगतायत की फ्री मिळणार आहे त्यावर. बरोबर आहे, तेच म्हणलं ना, बाय प्रोडक्ट आहे हे सगळं. त्यांना त्याची अपेक्षा नाही आहे, त्याची इच्छा नाही आहे. तुम्हाला ऊस पाहिजे का कडबा पाहिजे? ऊस घेऊन चाललेत लोक, तुम्ही कडबाच घेताय. म्हणजे इथं येतात सानिध्यात आणि सगळ्याला अध्यात्म मिळतं, सगळ्याला आत्मा मिळतो आणि आपण इथं राहतोय तर सगळे रिकामे आहेत. म्हणजे अनेकांना अशी दृष्टी मिळाली बरं का, जेव्हा माताजींचे प्रवचन ऐकतात, महाराजांचे प्रवचन ऐकतात, तर त्यांना अनेक असे काय म्हणायचं अनटच्ड लोक आहेत MP UPकडं. इतके निर्मळ, इतके सहज परिणाम असतात ना त्या लोकांचे, स्वाध्यायामध्ये असतात. पण ही दृष्टी नाही आहे जे महाराजींनी दाखवली, सांगितली वीरसागर महाराजींनी, की शुद्धात्म्याला कसं सेवन करायचं, कसं त्याचा अनुभव घ्यायचा. प्रत्यक्ष सांगितलं त्यांनी स्वतः प्रॅक्टिकली अनुभव करून. मग हे ज्यांना मिळालं ना ते स्वतःला कृतार्थ म्हणतायत, स्वतःला धन्य म्हणतायत. आणि ते त्यांचं कल्याण करून घेत आहेत. तुम्ही करतो थोडंसं थांबा अजून. काय बचपन मी नाही, बचपन मी करेंगे. म्हणून आत्ता वेळ घालवू नका. आत्ता आपल्याला कल्याण करायचं तर हाच समय आहे. म्हणून स्वतःला जाणा. नुसतं भाग्यच म्हणायला लागलोय हो, पण काय त्याच्या पुढं पुरुषार्थच नाही आहे हेच सांगायचंय. की इतकं चांगलं सानिध्य मिळालंय, देशना मिळाली ना, हे सगळ्यात मोठं उपलब्धी आहे आपल्यासाठी. पण त्याचा आपण यूज करून घेत नाही आहे, तेवढं त्याचं चीज होत नाही आहे आपल्याकडून. जे व्हायला पाहिजे तसं करत नाही आहे ना. म्हणजे आम्ही बघून आलो जेव्हा MP गेलो ना, काय तिकडच्या लोकांची प्रवृत्ती असते धर्माच्या प्रती, तसं आपल्याकडे दिसत नाही. आपल्यापेक्षा भोगसुद्धा जास्त आहेत बरं का त्यांचे, नाही असं नाही. सगळा संसारसुद्धा शाण्या रीतीने करतात ते, शहाणपणाने. पण आपण न संसार पण नीट करतोय ना धर्म नीट करतोय. म्हणून सांगायचंय, मिळालंय ना आपल्याला जे, ते उगीच सांगितले नाही आहेत. पंचम काळामध्ये नंतर दक्षिणेतच धर्म राहणार आहे. तुम्ही कुठे आहे हो? हाय
आहे ना दक्षिणेत, मग काय तिथे शेवटच्या समयापासाठी थांबायचं आहे का आपल्याला? म्हणजे आता आहे मिळाले तर जपा ना आपल्यामध्ये, जाऊ देत त्या भारताचं कुठं तरी. हां, दक्षिणेकडं त्यासाठीच झालंय ना, शेवटी तुम्हीच दिसणार आहे दिसते. पंचम काळातला शेवटचा श्रावक. एक श्रावक, एक श्राविका, एक मुनी आणि आरिका असणार आहेत ना. ते त्यांचं आयुष्य तिथं त्यावेळेस ते वातावरण इतकं भयंकर असणार आहे. त्यामुळं जाऊ देत ते भारतात कुठं राहू दे, नाही तर राहू दे, आपल्यामध्ये धर्म टिकवा तर आपण सुरक्षित राहणार, अन्यथा नाही. हो, जाणार. केवल ज्ञान संपन्न स्वभाव जाणा. हा मी शुद्ध आत्मा अरिहंत स्वरूप आहे. अनंत अतिशयाने संपन्न आहे. अनंत गुणवैभवाचा धनी आहे. पहा, या जीवाला परद्रव्याची आवश्यकता नाहीच. प्रभावनेची आवश्यकता नाहीच. आत्मा स्वयं रत्नत्रयानेच प्रभावित आहे. रत्नत्रय संपन्न स्वरूपोऽहम्. अगंध अवर्ण स्वरूपोऽहम्. जीवोऽहम्. ओम विसर्जन. नमो हरिहंता.